दादा आपलं नाव काय? माझं नाव संपूर्ण गजानन नानाजी गव्हाळे, राहणार झडशी, तहसील सेलू, जिल्हा वर्धा. कोणतं वाण लावलंय? मी तुलसी कबड्डी हे वाण लावलेले आहे. किती तारखेची लागवड आहे? ही आहे 15 ते 16 जूनची लागवड. आणि अंतर किती ठेवलं? अंतर 4 ते 1.5 फूट आहे. 4 फूट मोठी आहे आणि 1.5 फूट अच्छा. लहान आहे. आणि फवारणी किती झाली आतापर्यंत? फवारणी झाली आहे 3 ते 4 5 ते 6. 5 ते 6. आणि खताचे डोस किती झाले? 3. बोंडाचं वजन किती असेल सरासरी कबड्डीचं? बोंडाचं वजन 7 ते 7.5 ग्रामच्या जवळपास. आणि कापूस फुटलेला दिसतो, कापूस वेचायला कसा आहे? वेचायला एकदम हलका आणि सोपी आहे. आणि वजन कसं आहे? वजन वजनदार भरतो. वजनदार आहे. अच्छा. अजून काय कबड्डी वाणाचं वैशिष्ट्य चांगलं वाटलं तुम्हाला? कबड्डी वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे याची ब्रँचिंग जी आहे ते जवळ आहे. कांड्याचे जे अंतर आहे ते एकदमच जवळ आहे. जवळ आहे म्हणजे जवळजवळ सिरीजच्या सिरीज बोंड लागतात. अच्छा. आणि कापूस वेचायला सुद्धा चांगला आहे. हलका आहे. अच्छा. आणि वजन आहे, वेट आहे. आणि सरासरी किती बोंड असतील इथे कबड्डी या प्लॉटला? या प्लॉटला 70 ते 80 बोंड पक्के आहे. पक्के. आणि पात्या फुलं किती आहे? वेगळे आहे ते वेगळे. फुलं जे भरपूर आहे. अच्छा. वाण तुम्हाला आवडलं? हो. अच्छा. परिसरातील शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? मी संपूर्ण शेतकऱ्यांनी जर मला विचारलं तर मी त्याला सांगेन का कबड्डी हे वाण तुम्ही आपापल्या परीने किती टक्के लावता येईल हे लावण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक शेतकऱ्यांनी कबड्डी वाण लावायला पाहिजे. वाण तुम्हाला आवडलं? बरोबर. पुढल्या वर्षी किती लावणार आहे कबड्डी? पुढच्या वर्षी अर्धा म्हणजे 9 ते 10 पॅकेट राहणार आहे. 9 ते 10 पॅकेट लावणार आहे. अच्छा. ताई कसं वाटलं कबड्डी वाण? छान वाटलं. छान वाटलं. बोंड वगैरे भरपूर दिसतात प्लॉटमध्ये. अच्छा. वाण आवडलं तुम्हाला? कापूस वेचायला कसा याचा? हलका आहे आणि म्हणजे कापूस जड आहे. जड आहे म्हणजे कापूस वेचायला सोपा आहे आणि वजनदार कापूस भरतो. आणि भरपूर बोंड लागलेले दिसतात. आणि बोंडाचं वजन सुद्धा चांगलं, बोट जाळं, वरचं सुद्धा बोंड जाळं दिसत आहे. किती ॲव्हरेज बसेल तुम्हाला इथे कबड्डीचा सरासरी ताई? सरासरी एका एकराला किती क्विंटल कापूस निघेल इथे कबड्डीचा? 14 ते 15 क्विंटल. 14 ते 15 क्विंटल कापूस निघेल. वाण तुम्हाला आवडलं? आणि परिसरातील शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? हीच लावायची. आम्ही परिसरातील शेतकऱ्यांना ह्या संधी देईल का तुम्ही पण कबड्डी वाण हे लावा. प्रत्येकाने कबड्डी लावायला पाहिजे. धन्यवाद ताई.